हॅलो स्टुडंट्स, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा जो लेसन आहे, या लेसनमध्ये आतापर्यंत आपण जे वेगवेगळे पार्ट बघितले त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट तुम्ही शिकलेला ते म्हणजे रेस्पिरेशनचे डेफिनेशन, त्याचे इक्वेशन. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं रेस्पायरेटरी ऑर्गन किंवा रेस्पायरेटरी सरफेसेस जे त्यांच्याकडे कुठले फीचर्स असले पाहिजे ते आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं प्लांट्समध्ये होणाऱ्या गॅसेसचा एक्सचेंज आणि त्यानंतर किंगडम ॲनिमॅलियामधल्या वेगवेगळ्या फायलममध्ये गॅशियस एक्सचेंजसाठी कोणकोणते ऑर्गन आहेत त्याचा आपण एक टेबल चेक केला. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण बघितला ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम. सो ह्युमन बिंगची जी रेस्पायरेटरी सिस्टीम आहे त्याचे वेगवेगळे पार्ट, त्याच्यामध्ये नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युअल, अल्व्हेओलाय, लंग्स, डायफ्रम हे वेगवेगळे पार्ट जे आहेत ते आपण शिकलो. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण स्टार्ट करतोय मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. सो मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये बॉडीच्या आत एअर घेणं आणि बॉडीच्या बाहेर एअर रिलीज करणं याला त्यांनी रेस्पिरेशन म्हटलेलं आहे. पण हे जे रेस्पिरेशन आहे याच्यामध्ये 4 मेन स्टेप जे ते इन्व्हॉल्व होतात. तर 4 कुठल्या स्टेप NCERTमध्ये ते 5 स्टेपमध्ये दिलेलं आहे. तर त्यातली पहिली जी स्टेप त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे ब्रिदिंग, म्हणजे एअर इनहेल करणं आणि एक्सेल करणं, ज्याला आपण ब्रिदिंग म्हणतो ते. ब्रिदिंग जेव्हा करणार आहे तेव्हा अल्व्हेओलायपर्यंत एअर येईल, अल्व्हेओलायमधून ती एअर ब्लडमध्ये मिक्स करणं, त्या स्टेपला त्यांनी एक्सटर्नल रेस्पिरेशन असं नेम दिलेलं आहे. ब्लडमध्ये एअर मिक्स झाल्यानंतर ऑक्सिजन आणि CO2 ह्या दोन्ही गोष्टी ट्रान्सपोर्ट कसे केले जातात त्याचे वेगवेगळे मेकॅनिझम आहेत आणि त्याला त्यांनी नेम दिलेलं आहे इंटरनल रेस्पिरेशन. आणि हे गॅसेस जेव्हा सेलच्या आतमध्ये एंटर करतात तेव्हा ते कसे युटिलाइज, ऑक्सिजन कसा युटिलाइज केला जातो किंवा CO2 कसा फॉर्म होतो हे ज्यात एक्सप्लेन केलेलं आहे त्याला म्हटलेलं आहे सेल्युलर रेस्पिरेशन. सो 4 मेन स्टेप्स आहेत, त्यातली फर्स्ट जी आहे ती ब्रिदिंग आहे. ब्रिदिंग आपण स्टार्ट करतो. सो बघा, फर्स्ट ऑफ ऑल ब्रिदिंग इट इज अ फिजिकल प्रोसेस. ब्रिदिंग जे ती फिजिकल प्रोसेस आहे. फिजिकल प्रोसेस याचाच अर्थ की इथे कोणतीही केमिकल रिॲक्शन होत नाही, जस्ट फिजिकल प्रोसेस आहे. इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन याच्यामध्ये कॅरी आउट केलं जातं. नेक्स्ट गॅसेसचा जो एक्सचेंज आहे तो दोघांमध्ये होतो इन बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. सो एअरमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये जी काही एअर आहे ती आपण लंग्समध्ये घेणार आहे आणि लंग्समध्ये जी काही एअर आहे ते आपण बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करणार आहे. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक प्लेस बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड लंग. सो इट इन्व्हॉल्व्स 2 मेन स्टेप्स. वन इज इन्स्पिरेशन अँड अनदर इज एक्सपिरेशन. 2 स्टेप इन्व्हॉल्व होतात, इन्स्पिरेशन आणि दुसरी एक्सपिरेशन. एक इन्स्पिरेशन आणि एक एक्सपिरेशन मिळून एक ब्रीथ तयार होतो. हे नीट लक्षात ठेवा. ब्रिदिंगमध्ये मेन हे पार्टिसिपेट होतात. एक जे आहे ते रिब्स. तुम्ही रिब्स स्केलेटन अँड लोकोमोशन टॉपिकमध्ये शिकलेले आहात तर ते रिब्स तिथं स्टर्नम झालेले आहे. तर हे दोन्ही बोन्स आहेत हे रेस्पिरेशन ब्रिदिंगमध्ये पार्टिसिपेट होतात. इंटरकॉस्टल मसल. सो इन बिटवीन रिब्सच्या मध्ये जे मसल्स आहेत त्यांना इंटरकॉस्टल मसल म्हटलं जातं. तर ते मसल सुद्धा ब्रिदिंग मेकॅनिझममध्ये पार्टिसिपेट होतात. आणि नेक्स्ट दिले डायफ्रम. तुम्हाला आता माहिती आहे की लंग्सच्या खाली जो काही एक मस्क्युलर सेप्टम आहे त्याला आपण म्हणतो डायफ्रम. सो तो डायफ्रम किती पार्ट इन्व्हॉल्व होतात ब्रिदिंगमध्ये? एक आहे रिब्स, 2 स्टर्नम, 3 इंटरकॉस्टल मसल आणि 4 मसल्स ऑफ डायफ्रम. हे सगळे पार्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. त्यानंतरचा नेक्स्ट आपण ब्रिदिंगमधल्या मेन 2 स्टेप्स पाहणार आहे. तर त्यातली पहिली जी आहे ती आहे इन्स्पिरेशन आणि दुसरी जी दिलेली आहे ती आहे एक्सपिरेशन. मी लिहिताना डिस्टिंग्विशिंग फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि जे रेड पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे ते एक्स्ट्रा NCERTमध्ये दिलेले, जे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं नाही आहे. सो तेही आपण साईड बाय बघणार आहे. सो नेक्स्ट इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशनचं मिनिंग होतं एअर इज टेकन इन, बाहेरची ॲटमॉस्फिअरमधली एअर बॉडीच्या आत घेणं याला म्हटलं जातं इन्स्पिरेशन. आणि सेकंड वन इज एक्सपिरेशन. एअर इज गिवन आउट, आतली एअर लंग्समधली एअर बॉडीच्या बाहेर रिलीज करणं याला म्हटलं जातं एक्सपिरेशन. हे मिनिंग साधारणतः सगळ्यांना माहिती आहे. इन्स्पिरेशन मीन्स एअर इज टेकन इन अँड एक्सपिरेशन मीन्स एअर इज गिवन आउट. नेक्स्ट हे जी प्रोसेस केली जाते इन अँड आउट हे प्रेशर ग्रॅडियंट क्रिएट करून केली जाते. प्रेशर ग्रॅडियंटचा तो डिफरन्स, प्रेशरमध्ये डिफरन्स क्रिएट करणं. मग आता कोणामध्ये आणि कोणामध्ये डिफरन्स क्रिएट करायचा आहे? तर ज्यांच्यामध्ये एक्सचेंज कोणामध्ये होतं गॅसेसचा इन बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. सो तिथंच ग्रॅडियंट क्रिएट केला जातो ॲटमॉस्फिअर आणि लंग्समध्ये. इमॅजिन करा ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेशर जास्त आणि लंग्समध्ये कमी असं जर असेल तर ॲटमॉस्फिअरमध्ये एअर लंग्समध्ये एंटर करणं. आणि जर अपोजिट कंडिशन आहे, लंग्समध्ये प्रेशर जास्त आणि ॲटमॉस्फिअरमध्ये कमी, तर लंग्समधली एअर ॲटमॉस्फिअरमध्ये जाणार आहे किंवा बॉडीच्या बाहेर जाणार आहे. सो यावेळी प्रेशर ग्रॅडियंट क्रिएट करून ही इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन कॅरी आउट केलं जातं.
त्यानंतर नेक्स्ट जे दिलेले ते कुठले कुठले मसल कसे कॉन्ट्रॅक्ट होतात. सो फर्स्ट वन इज डायफ्राम. डायफ्राम जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतो. सो जेव्हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा तो फ्लॅट होतो. जेव्हा मी तुम्हाला सिस्टीम शिकवली ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम, तिथेही मी तुम्हाला सांगितलं होतं की डायफ्राम जेव्हा रिलॅक्स असतो तेव्हा तो डोम शेपचा असतो आणि जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा तो फ्लॅट होतो. तरी ही डायग्राम बघा सगळ्यांनी. फॉर एक्झाम्पल जर हे आपले लंग्स असतील आणि लंग्सच्या खाली हा जर डायफ्राम असेल तर नॉर्मल कंडिशन रिलॅक्स स्टेटमध्ये जेव्हा तो आहे तेव्हा असा डोम शेपचा आहे. पण हाच डायफ्राम जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा तो फ्लॅट होतो. सो बघा हा डायफ्राम जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा फ्लॅट म्हणजे असा. सो या पद्धतीनं तो जो डायफ्राम जो आहे तो काय झाला फ्लॅट झाला. तर मगाशी असा होता डोम शेपचा, फ्लॅट झाल्यामुळे थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम जे आहे एवढं व्हॉल्यूम काय झालं इन्क्रीज झालं. सो एवढं लक्षात ठेवायचं की डायफ्राम काय होतो कॉन्ट्रॅक्ट. इन्स्पिरेशनमध्ये डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो आणि फ्लॅट होतो. हे पॉईंट महत्त्वाचे ज्याच्यावरती नीटला विचारलं जाऊ शकतं. सो इन्स्पिरेशनमध्ये डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणून तो काय होतो फ्लॅट. आता हे जे रेडमध्ये लिहिलेलं आहे हे NCERT मध्ये दिलेले, हे स्टेटमेंट फक्त स्टेट बोर्डमध्ये दिलेलं नाही, बाकी सगळं आहे. सो डायफ्राम जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि फ्लॅट होतो तेव्हा थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम अँटेरियो पोस्टेरियर ॲक्सिस मध्ये इन्क्रीज होतं. अँटेरियर पोस्टेरियर, अँटेरियो पोस्टेरियर म्हणजे या ॲक्सिस मध्ये, या ॲक्सिस मध्ये थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम जे ते इन्क्रीज होतं कोणामुळे डायफ्राममुळे. ओके. त्यानंतर नेक्स्ट दिले इंटरकॉस्टल मसल. एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल म्हटलेलं आहे. तर इंटरकॉस्टल मसल म्हणजे इथं बाजूला ज्या रिब्स आहेत तर या रिब्सच्या मध्ये जे काही इंटरकॉस्टल मसल्स आहेत यांच्यामध्ये आणि इथे जे आहे ते स्टर्नम आहे ज्याला आपले रिब्स अटॅच झालेले आहेत. ओके. सो या पद्धतीनं आता जेव्हा हे इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात बघा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतोय आणि इंटरकॉस्टल मसल सुद्धा काय होत आहे कॉन्ट्रॅक्टच होत आहे. पण इंटरकॉस्टल मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात त्यामुळे काय होतं तर रिब्स आणि स्टर्नम हे जे आहेत ते रिब्स आणि हा जो आहे तो स्टर्नम. हा तर हा स्टर्नम आणि रिब्स अपवर्ड आणि आउटवर्ड, रिब्स आउटवर्ड बाहेरच्या दिशेने आणि स्टर्नम अपवर्ड वरती पुल केला जातो किंवा खेचला जातो. सो याच्यामुळे सुद्धा काय होणार आहे थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. सो बघा जर स्टर्नम अपवर्ड उचलला आणि रिब्स आउटवर्ड जर उचलले तर थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम ही आपली सपोज थोरॅसिक कॅव्हिटी आहे तर व्हॉल्यूम या ॲक्सिसमध्ये पाठीची डॉर्सल आणि ही व्हेंट्रल डॉर्सो व्हेंट्रल ॲक्सिसमध्ये थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. सो ते दिलेले काय सांगितलं बघा इंटरकॉस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ इंटरकॉस्टल मसल रिब्स अँड स्टर्नम आर पुल्ड अपवर्ड अँड आउटवर्ड. स्टर्नम अपवर्ड आणि रिब्स आउटवर्ड पुल केले जातात आणि त्यामुळे थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम कोणत्या ॲक्सिसमध्ये इन्क्रीज होतं डॉर्सो व्हेंट्रल ॲक्सिस. हे नीट लक्षात ठेवा. डायफ्राममुळे कोणत्या ॲक्सिसमध्ये इन्क्रीज होतं अँटेरियो पोस्टेरियर ॲक्सिसमध्ये आणि इंटरकॉस्टल मसलमुळे डॉर्सो व्हेंट्रल, एकामुळे असं आणि दुसऱ्यामुळे या ॲक्सिसमध्ये इन्क्रीज होणार आहे. ओके. सो इन शॉर्ट व्हॉल्यूम काय झालं थोरॅसिक कॅव्हिटीचं इन्क्रीज झालं. म्हणजे इमॅजिन करा हे थोरॅसिक कॅव्हिटी आणि त्याच्यामध्ये बलून सारखे आपले लंग्स आतमध्ये फुट केलेले. जर थोरॅसिक केजचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर लंग्सवरचं प्रेशर सुद्धा आपोआप काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. सो बघा थोरॅसिक केजचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झालं की प्रेशर काय होतं डिक्रीज. मग आता आपली प्रेशर ग्रेडियंटची कन्सेप्ट पुन्हा एकदा घ्या. लंग्समधलं प्रेशर काय झालं पल्मोनरी प्रेशर डिक्रीज झालं आणि ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेशर कसं आहे हाय. म्हणजे काय क्रिएट झाला ग्रेडियंट, बाहेर जास्त लंग्समध्ये कमी आणि ह्या ग्रेडियंटमुळे एअर कुठून कुठे येईल जास्तकडून कमीकडे. जास्त ॲटमॉस्फिअरमध्ये आहे तिथून ती लंग्समध्ये येईल म्हणजेच काय झालं इन्स्पिरेशन झालं. सो दिस इज अबाउट इन्स्पिरेशन. सगळे पॉईंट एकदा रिपीट करा. इन्स्पिरेशन मीन्स एअर इज टेकन इन and this occurs due to pressure gradient. Pressure gradient is created in between atmosphere and lungs. Atmosphere आणि lungs मध्ये gradient create केला जातो आणि यासाठी दोन मसल्स हेल्प करतात diaphragm आणि intercostal muscle. So first diaphragm it contract. When it contract it become flat. When diaphragm become flat due to it volume of thoracic cavity increases in anterior posterior axis. Next is intercostal muscle. Intercostal muscles also contract and due to its contraction
contraction, ribs and sternum are pulled upward and outward, and hence volume of thoracic cavity increases in dorsoventral axis. Okay, so volume of thoracic cavity increases, due to that pressure on the lungs decreases. Okay, and due to this air which is present in the atmosphere rushes inside the lung. बाहेरची एअर जी आहे ती बॉडीच्या आतमध्ये रश होते किंवा एंटर करते. सो याला म्हटलं जातं इन्स्पिरेशन. सेकंड पॉइंट आहे एक्सपिरेशन. इथं सांगितलेलं एअर इज टेकन इन, तर इथे एअर इज गिवन आउट. हे का झालं? ड्यू टू प्रेशर ग्रेडियंट. हे का होणार आहे एक्सपिरेशन? हे सुद्धा प्रेशर ग्रेडियंटमुळे. इथे बघा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाला आणि त्यामुळे तो फ्लॅट झाला. इथे डायफ्राम रिलॅक्स होतो आणि जेव्हा तो रिलॅक्स होतो तेव्हा तो डोम शेपचा होणार आहे. ओके, आता ही डायग्राम आपण पुन्हा एकदा चेक करा. हाच डायफ्राम जेव्हा फ्लॅट आहे तेव्हा तो असा आहे. आता हा जर डोम शेपचा झाला, या शेपचा जर झाला, तर एवढं व्हॉल्यूम जे आहे ते काय झालं? डिक्रीज झालं. सो पहिली गोष्ट डायफ्राम रिलॅक्स होतो आणि रिलॅक्स झाला की डोम शेपचा होतो, त्यामुळे थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम डिक्रीज झालं. दुसरे मसल्स आहेत इंटरकोस्टल मसल. हे आधी इन्स्पिरेशन मध्ये कॉन्ट्रॅक्ट झाले होते, आता एक्सपिरेशन मध्ये ते काय होतात? रिलॅक्स. बघा हा सुद्धा रिलॅक्स आणि डायफ्राम सुद्धा रिलॅक्स झालेला. सो इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्स होतात. इंटरकोस्टल मसल जर रिलॅक्स झाले तर रिब्स आणि स्टर्नम इनवर्ड आणि डाऊनवर्ड. ओके, इनवर्ड आतल्या बाजूला, म्हणजे स्टर्नम आधी अपवर्ड उचललेला तो इनवर्ड ओरिजिनल पोझिशनला गेला. रिब्स आउटवर्ड गेल्या खेचल्या होत्या त्या आता डाऊनवर्ड त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला रिटर्न जातात. यामुळे व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी डिक्रीजेस. थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम जे आहे ते डिक्रीज होतं. थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे लंग्सवरचं प्रेशर इन्क्रीज होतं. मगाचीच कंडिशन, हे थोरॅसिक केज आहे, आतमध्ये लंग्स आहेत. जर व्हॉल्यूम डिक्रीज झालं तर आपोआप त्या लंग्सवरती प्रेशर क्रिएट होणार आहे आणि त्या प्रेशरमुळे लंग्समधली जी एअर आहे ती बॉडीच्या बाहेर रिलीज केली जाईल, ज्याला आपण म्हणणार आहे एक्सपिरेशन. सो दिस इज इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन इट इज ॲक्टिव्ह प्रोसेस. हा पॉइंट जो आहे तो स्टेट बोर्डमध्ये एक्स्ट्रा दिलेला आहे. ही जी प्रोसेस आहे ती ॲक्टिव्ह आहे आणि जे ॲक्टिव्ह प्रोसेस आहे त्यामुळे तिथे एनर्जीची गरज आहे. सो दिस इज अबाउट दी ब्रीदिंग मेकॅनिझम. आपण शिकतोय मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, ज्याच्यात किती स्टेप्स आहेत? 4 स्टेप. त्यातली पहिली स्टेप होती ब्रीदिंग. ओके, आता ब्रीदिंगमध्ये एक्स्ट्रा मी इथं रेड पेननी काही पॉईंट लिहिलेले आहेत. हे एक्स्ट्राचे पॉईंट NCERT मध्ये दिलेले आहेत. सगळ्यांनी हे व्यवस्थित बघा काय दिलेलं आहे. आणि तिथे एक दिलेलं आहे पॉईंट की ॲडिशनल मसल. बघा आपण इन्स्पिरेशन करताना कुठले कुठले मसल्स वापरतो? तर 2 तरी तुम्हाला आले. डायफ्राम हा मसलचाच बनलेला आहे, मस्क्युलर सेप्टम आहे, आणि इंटरकोस्टल मसल इथेही नावात मसल आलं. तर हे 2 मसल जे ते इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनमध्ये हेल्प करतात. पण त्याबरोबर ॲडिशनल मसल जे ॲबडॉमिनल मसल, त्यांच्या मदतीनं आपण ॲडिशनल एअर बॉडीच्या आतमध्ये इनहेल करू शकतो. सो ॲडिशनल मसल, ॲबडॉमिनल मसल हेल्प टू ब्रीथ मोर एअर इनसाइड. जास्त एअर जर तुम्हाला इनहेल करायचे असेल तर आपण ॲडिशनल ॲबडॉमिनल मसलची हेल्प घेऊ शकतो. नेक्स्ट हा एक पॉईंट दिलेला आहे, वी ब्रीथ 12 to 16 टाइम पर मिनिट. नॉर्मली रिलॅक्स स्टेटमध्ये आपण जवळपास 12 ते 16 वेळा, एका मिनिटाला 12 ते 16 वेळा आपण ब्रीथ करतो. पण हे माहिती असू द्या की ब्रीथ म्हणजे काय. ब्रीथ म्हणजे एक इन्स्पिरेशन आणि एक एक्सपिरेशन, ह्या दोघांना मिळून एक ब्रीथ असं म्हटलं जातं. पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो स्पिरोमीटर. स्पिरोमीटर आपण किती एअर ब्रीथ करतोय किंवा किती एअर बॉडीच्या बाहेर रिलीज करतोय हे स्पिरोमीटर नावाच्या डिव्हाइसने मेजर करता येतं. आपण मोजू शकतो की किती एअर बॉडीमध्ये आली किंवा किती एअर बॉडीच्या बाहेर गेली. ओके, आणि हे कशासाठी करायचं आहे? तर क्लिनिकल असेसमेंटमध्ये ते आपल्याला हेल्प करतं. म्हणजे ब्रिदिंगशी रिलेटेड, रेस्पिरेशनशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे का, प्रॉपर ब्रिदिंग होते का, हे चेक करण्यासाठी आपण ते व्हॉल्यूम जे ते मेजर करतो. सो स्पिरोमीटर त्यासाठी यूज केला जातो. तर या ठिकाणी ब्रिदिंग हा जो पॉईंट आहे तो आपण NCERT आणि स्टेट बोर्ड दोन्हीमधून कंप्लीट केलेला आहे. सो ब्रिदिंग इट इज अ फिजिकल प्रोसेस. Exchange of gas take place in between atmosphere and lung. It involves inspiration and expiration. So inspiration मधले इव्हेंट आणि एक्सपिरेशन मधले इव्हेंट सगळे तुम्हाला सांगितलेले आहेत आणि NCERT मध्ये दिलेले एक्स्ट्राचे पॉईंट सांगितले. इथं ॲक्सिस जे ते एक्स्ट्रा दिलेले आहेत आणि ॲडिशनल मसल, ॲबडॉमिनल मसल आपण एक्स्ट्रा एअर घेण्यासाठी यूज करू शकतो. आपण एका मिनिटाला 12 to 16 टाइम ब्रीथ करतोय
आणि स्पिरोमीटर या डिव्हाइसच्या मदतीनं आपण ब्रीथिंगमध्ये किती एअर घेतोय किंवा किती एअर रिलीज करतोय हे मोजता येतं आणि त्याचं क्लिनिकल असेसमेंटमध्ये म्हणजे आपली रेस्पिरेटरी सिस्टीम प्रॉपर वर्क करते का त्याच्यामध्ये त्याची मदत होते. सो इथंपर्यंत आपला हा पॉईंट झालेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आपण स्टार्ट करतोय, पण त्याच्या आधी इन्स्पिरेशन एक्सपिरेशन वरती जर क्वेश्चन विचारला तर हा डायफ्रम आणि इंटरकोस्टल मसल या मुद्द्यांवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यांचं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन किंवा शेप. तर हे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता इथे बघा स्पिरोमीटर आलं आणि स्पिरोमीटर काय करणार आहे, आपण एअर किती इनहेल केली किंवा किती एक्सेल केली हे मेजर करणार आहे. मग त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट किंवा काही डेफिनेशन दिलेले आहेत ज्याच्यावरती NCERTला बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले. क्वेश्चन काय असतात बघा, तर त्यांनी देताना डेफिनेशन दिलेले आहेत रेस्पिरेटरी व्हॉल्यूमच्या, तर त्या डेफिनेशनवरती क्वेश्चन असू शकतो किंवा व्हॉल्यूम दिलेले आहेत किती एअर आपण त्या ह्याच्यात घेतो तर त्या व्हॅल्यूवरती क्वेश्चन विचारलेले आहेत मॅच द फॉलोइंगसाठी. सो आताचा जो आपण पॉईंट डेफिनेशनचा स्टार्ट करतोय हा नीट पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेले विचारला जाऊ शकतो. सो त्यासाठी तो पॉईंट जो आहे तो व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्या. समजून घेण्याची गरज आहे. डेफिनेशन फक्त बघून तुम्ही लर्न केली तरी फिरवून जर क्वेश्चन विचारला तर त्याचं मिनिंग कळलं नाही तर आन्सर लिहिता येत नाही. तर त्यासाठी डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्यायचे, लर्न करायचे आणि मग त्यातल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या लक्षात ठेवायचे. आता स्टेट बोर्डमध्ये तो पॉईंट नंतर दिलेला आहे, पण आता NCERTच्या सिक्वेन्सनुसार तो पॉईंट आत्ताच आहे. आणि माझ्या मते जर ब्रिदिंग आपण शिकलो आणि ब्रिदिंगमधलेच एअरचे जर व्हॉल्यूम आहेत तर ते आपण आत्ताच या ठिकाणी लर्न करूया. सो आपण नेक्स्ट बघतोय ब्रिदिंगमध्ये इन्व्हॉल्व होणारे एअरचे व्हॉल्यूम. So next is respiratory volume and capacities. रेस्पिरेशन मध्ये किती व्हॉल्यूम एअर आपण बॉडीच्या आतमध्ये घेतोय आणि किती कॅपॅसिटी आहे आपली त्याच्याशी रिलेटेड डेफिनेशन बघतोय. तर त्याचं फर्स्ट डेफिनेशन आहे टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम इट इज ऑल्सो कॉल्ड एज TV. हे जे शॉर्ट फॉर्म आहे हे विचारले जातात एक्झाम मध्ये, तर हे सगळ्यांचे शॉर्ट फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो TV इट इज ए टायडल व्हॉल्यूम. TV म्हणजे टायडल व्हॉल्यूम. तर टायडल व्हॉल्यूम काय बघा, द व्हॉल्यूम ऑफ एअर inspired or expired during normal respiration. ठीक आहे, जेव्हा आपण नॉर्मल रेस्पिरेशन करतो किंवा नॉर्मल एफर्टलेस ब्रीदिंग, कधी कधी एफर्ट घेऊन एक्स्ट्रा मसल यूज करून जेव्हा आपण मोठा श्वास घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की दीर्घ श्वास घेतलेला आहे. पण जेव्हा आपण एफर्टलेस रिलॅक्स असतो आणि तेव्हा जे ब्रीदिंग चालू असतं तेव्हा तो मेकॅनिझम आपल्या लक्षातही येत नाही, इतका स्मूथली चालू असतो. तर त्यावेळी रिलॅक्स असताना आपण नॉर्मल जे रेस्पिरेशन करतोय त्यावेळी नॉर्मल रेस्पिरेशन चालू असताना किती एअर इन्स्पायर म्हणजे बॉडीच्या आत घेतली जाते किंवा किती एअर बॉडीच्या बाहेर रिलीज केली जाते ते जे व्हॉल्यूम आहे त्याला म्हटलं जातं टायडल व्हॉल्यूम. नीट लक्षात ठेवा, यांनी नॉर्मल रेस्पिरेशन म्हटलेले. नॉर्मल म्हणजे तुम्ही खूप फिजिकल एक्सरसाइज केलं किंवा धावून आला आणि त्यावेळी ब्रीदिंगचा रेट वाढलेला असतो तर तेव्हा आपण खूप फास्ट ब्रीथ करतो किंवा खूप डीप ब्रीथ करतो, जास्त एअर घेतोय. तर ते नाही. जेव्हा तुम्ही रिलॅक्स आहात, रिलॅक्स कंडिशनमध्ये बसलेला आहात, रिलॅक्स पोझिशनमध्ये आहात त्यावेळी जे आपण नॉर्मल रेस्पिरेशन करतोय त्याच्यामध्ये जी एअर घेतली जाते तिला म्हटलं जातं टायडल व्हॉल्यूम, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे TV. आणि ते जे टायडल व्हॉल्यूम आहे ते किती आहे, इट इज अबाउट 500 mm
मी तुम्हाला आधीही सांगितलं की प्रत्येक ठिकाणी त्यांनी डिफाईन केलंय आणि व्हॉल्यूम दिले. आता या ठिकाणी डेफिनेशन भोगत बसण्यापेक्षा हे लक्षात असलं पाहिजे की टायडल व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड. एअरचं जे व्हॉल्यूम आहे ते इन्स्पायर किंवा एक्सपायर केलं जातं, पण कधी? ड्युरिंग नॉर्मल रेस्पिरेशन. जेव्हा आपण नॉर्मल रेस्पिरेशन करतोय त्यावेळी जेवढी एअर आत घेतली जाते किंवा जेवढी एअर बॉडीच्या बाहेर रिलीज केली जाते ती जी एअर आहे तिला काय म्हणायचं? टायडल व्हॉल्यूम. मुलांना समजून घ्या आधी, मग लर्न करा आणि त्यानंतर हे व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत त्याही लक्षात ठेवा. सो टीबीची व्हॅल्यू आहे 500 ml. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन दिलेली आहे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. inspiratory reserve volume. It is also called as IRV. Okay. जसे इथे म्हटलं टायडल व्हॉल्यूम TB, तसे inspiratory reserve volume it is also called as IRV. Now what is the definition of IRV? See, additional volume of air. Additional volume of air person can inspire by forcible inspiration. It is called inspiratory reserve volume आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1000 to 1100 ml. ओके, सगळ्यांनी पहिल्यांदा डेफिनेशन लक्षात घ्या. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम त्याचा शॉर्ट फॉर्म आहे IRV. IRV काय दिले बघा? ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर बाय फोर्सिबल इन्स्पिरेशन. बघा, मगाशी आपण नॉर्मल रेस्पिरेशन नॉर्मली जेव्हा करतोय तेव्हाची जी एअर इनहेल किंवा एक्सहेल केली जाते तेवढ्या एअरला काय म्हणतो आपण? TB किंवा टायडल व्हॉल्यूम. पण ते जर तुम्ही फोर्सिबल केलं इन्स्पिरेशन, फोर्सफुली इन्स्पायर केली, तर तेव्हा जेवढी इनहेल करू शकताय, फक्त इनहेल केलेले बघा इथं आपण नॉर्मल व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड. इन्स्पायर केली जाते किंवा एक्सपायर केली जाते, दोन्हीपैकी कुठलेही घेतलं तरी चालेल. आणि त्यावेळेला काय म्हणतो आपण? टायडल व्हॉल्यूम. इथं मात्र इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आहे, फक्त इन्स्पिरेशन. ओके, सो ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर बाय फोर्सिबल इन्स्पिरेशन. पर्सननी जर फोर्सफुल इन्स्पिरेशन केलं तर ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन इनहेल करू शकतो आणि ती जी ॲडिशनल व्हॉल्यूम आहे त्याला म्हटलं जातं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम IRV आणि त्याची व्हॅल्यू आहे 1000 to 1100 ml. TB किती होतं? 500 ml. तर IRV 1000 to 1100 ml. आणि या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्हाला NCERT मध्ये ज्या दिलेल्या आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सो दिस इज IRV. IRV नंतर नेक्स्ट दिलेले त्यांनी ERV. ओके, ERV. ERV it is expiratory reserve volume. ओके, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम काय? मगाच्या डेफिनेशन साठीच डेफिनेशन आहे, सेम आहे, फक्त इन्स्पायरच्या ऐवजी एक्सपायर करायचं. ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन एक्सपायर बाय फोर्सिबल expiration is called ERV. जर एखाद्या पर्सननी फोर्सिबल एक्सपिरेशन केलं तर त्या फोर्सिबल एक्सपिरेशनमुळे जे ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर एक्सपायर केली जाते तर त्याला म्हटलं जातं ERV, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आणि हे जे एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आहे त्याची व्हॅल्यू आहे 1000 to 1100 ml. 1000 to 1100 ml.
सॉरी इथं व्हॅल्यू आपली चुकलेली आहे. इथं जी व्हॅल्यू दिलेली आहे ती 2500 to 3000 ml, 2500 to 3000 ml. ओके, बघा एकदा टायडल व्हॅल्यू IRV, त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे ERV. TB काय सांगितलं, व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन इन्स्पायर ऑर एक्सपायर ड्युरिंग नॉर्मल रेस्पिरेशन, इट इज कॉल्ड ॲज टायडल व्हॉल्यूम आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 500 ml. IRV सांगितलं तुम्हाला, ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन ब्रीथ इन ऑर इन्स्पायर बाय फोर्सिबल इन्स्पिरेशन, इट इज कॉल्ड ॲज IRV और इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आणि त्याची व्हॅल्यू मग अशी दिलेली व्हॅल्यू चुकीची होती. इथं आता करेक्शन केलेलं आहे बघा, 2500 to 3000 ml जे आहे ते IRV आहे. नेक्स्ट दिलेलं आहे ERV. ERV इज एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम इज ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन एक्सपायर बाय फोर्सिबल एक्सपिरेशन, इट इज कॉल्ड ॲज ERV आणि त्याची व्हॅल्यू आहे 1000 to 1100 ml. IRV जास्त आहे, 2.5 ते 3000 आहे आणि ERV कमी आहे, 1000 ते 1100 ml एवढीच आहे. सो दीज आर दी 3 इम्पॉर्टंट डेफिनेशन, TB, IRV, ERV. त्यानंतरच्या नेक्स्ट पुढची जी दिलेली ती बघा, नेक्स्ट इज रेसिड्युअल व्हॉल्यूम. ओके, रेसिड्युअल व्हॉल्यूम काय बघा, तुम्ही इन्स्पायर किंवा एक्सपायर जरी केलं तरी लंग मध्ये काही थोडीफार एअर जी आहे ती शिल्लक राहते आणि ती शिल्लक राहिलेली जी एअर आहे म्हणजे आपण एक्सपिरेशन केलं सगळीच्या सगळी एअर बॉडीच्या बाहेर गेली असं होत नाही. जेव्हा आपण एक्सपिरेशन करतो त्यानंतर थोडीफार एअर आपल्या लंग्समध्ये शिल्लक राहते आणि ती जी रिमेनिंग आहे तिला म्हटलं जातं रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल व्हॉल्यूम त्याचा शॉर्ट फॉर्म आहे RV. चौथी डेफिनेशन आहे, पहिली होती TB, दुसरी IRV, तिसरी ERV आणि चौथी आहे RV. RV ची डेफिनेशन बघा, व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन लंग, व्हॉल्यूम ऑफ air remaining in lungs even after forcible expiration. This volume is called as residual volume and it is about 1100 to 1200 ml. डेफिनेशन पुन्हा एकदा सांगते, समजून घ्या. व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन लंग इव्हन आफ्टर फोर्सिबल एक्सपिरेशन. फोर्सिबल एक्सपिरेशन केल्यानंतर सुद्धा लंग्स मध्ये थोडीफार एअर जे ती शिल्लक राहते आणि त्या शिल्लक राहिलेल्या एअरला म्हटलं जातं रेसिड्युअल व्हॉल्यूम RV आणि त्याची व्हॅल्यू आहे 1100 ml to 1200 ml. या 4 डेफिनेशन आपण रिवाइज करूया. पहिली होती TB, दुसरी IRV, तिसरी ERV आणि चौथी जी सांगितली ती RV. पहिल्यांदा या 4 डेफिनेशन आणि व्हॅल्यू आज सगळ्यांनी क्लिअर करा. फर्स्ट TB, टायडल व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल रेस्पिरेशन, इट इज कॉल्ड ॲज TB आणि त्याची व्हॅल्यू आहे जवळपास 500 ml. सेकंड सांगितलं IRV is inspiratory reserve volume. It is volume of air inspired during forcible inspiration. जर फोर्सिबल इन्स्पिरेशन केलं तर ॲडिशनल व्हॉल्यूम TB पेक्षा थोडीशी एक्स्ट्रा व्हॉल्यूम आपण इन्स्पायर करू शकतो, त्याला म्हटलं जातं IRV आणि त्याची व्हॅल्यू आहे 2500 to 300 ml. तिसरं सांगितलं ERV, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन एक्सपायर ड्यू टू फोर्सिबल एक्सपिरेशन, इट इज ERV आणि त्याची व्हॅल्यू आहे 1000 to 1100 ml. आणि लास्ट RV, व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन लंग इव्हन आफ्टर फोर्सिबल एक्सपिरेशन, इट इज RV and its value is 1100 to 1200 ml. So this is RV. अजून आपल्या 4 ते 5 डेफिनेशन राहिलेले आहेत. सो त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लिअर करूया. थँक्यू.